आपल्याला LERC मधनं सर्टिफिकेशन मिळालेलं आहे की आपण हे वापरू शकतो 8% भारताच्या सरकारने याचं स्टँडर्ड पण केलेलं आहे. 20% आपण मिक्स करू शकतो LPG मध्ये, हे स्टँडर्ड पण तयार आहे. आता मिनिस्ट्रीची सरकारची जर परवानगी मिळाली की आता हे तुम्ही मोठ्या प्रमाणात वापरू शकता, तर आज हे करायला काही हरकत नाहीये. आमच्याकडनं त्याची तयारी अशी की टेक्नॉलॉजी आता पूर्ण डेव्हलप झालेली आहे. 250 किलोग्रॅम पर डेचा पायलट प्लांट आपण सेटअप केलेला आहे. त्याचं आता इन्स्टॉलेशन चालू आहे. तुम्ही जर याच्याकडे बघितलं, या चित्राकडे, तर तुम्हाला तो पायलट प्लांट दिसेल. याचं उद्घाटन आता, याची असेंब्ली वगैरे, म्हणजे याचं टेस्टिंग पूर्ण झालंय. हा चित्र जे तुम्हाला दिसतंय ते टेस्टिंगच्या वेळेला केलेलं आहे. आणि आता ते आमचा इंडस्ट्रीयल पार्टनर आहे, त्यांच्याकडे हा गेलेला आहे. त्याच्याकडे आता तो परत रिअसेंबल होईल. त्याला काही परवानग्या लागतात तो चालू करायला, प्रोडक्शनमध्ये चालू करायला परवानग्या लागतात. त्याचं आता चालू आहे प्रोसेस. ती झाली की आमचं 250 किलो पर डे असं प्रोडक्शन सुरू होईल. किती दिवसात सगळं बनवण्यात आलं? युद्धजन्य परिस्थितीमुळे LPGचा तुटवडा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर खरं तर आपण सध्या आहे पुण्यातील NCL मध्ये, ज्या ठिकाणी एक पायलट प्रोजेक्ट जो आहे तो गॅस संदर्भातला बनवलेला आहे. डायमिथाईल इथर DME गॅसची निर्मिती जी आहे ते करण्यात खरं तर यश मिळवलं आहे. नेमकं हे काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत डॉक्टर आशिष लेले सर आहेत, जे NCLचे संचालक आहेत. सर, काय सांगाल, काय नेमकं हे आहे? पहिल्यांदा अगोदर सांगा, आत्ता युद्धजन्य परिस्थिती आहे आणि याच्यामुळं गॅस तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवतो. LPGचा तुटवडा आत्ता जाणवतोय, कारण आपण आयात करतो भरपूर. जवळजवळ 21 मिलियन टन्स LPG आपण आयात करतो आखाताच्या देशांमधनं. तर त्याला पर्याय म्हणून आम्ही गेले काही वर्ष डायमिथाईल इथर हे इंधन डेव्हलप करतो आहे. तर डायमिथाईल इथर हे LPG सारखं इंधन आहे. त्याचे ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या LPG सारख्या आहेत. आता LPG म्हणजे तुम्ही सिलेंडर जो आपण नेहमीचा भरतो स्वयंपाकघरातला, त्याच्यामध्ये 7 बारला LPG भरला की तो लिक्विफाय होतो, म्हणून त्याला L म्हणतात. L म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. तर तो आपल्या घरगुती सिलेंडरमध्ये अर्ध लिक्विड आणि अर्धा गॅस ह्याच्यामध्ये असतो. तो आपण जो वापरतो स्वयंपाकाला तो गॅस वापरतो, आणि जसा गॅस वापरत जातो तसं ते लिक्विड वेपराईज होतं. डायमिथाईल इथरच्या प्रॉपर्टीज तशाच आहेत, म्हणजे अगदी LPG सारख्याच आहेत. आणि म्हणून ते इंधन म्हणून आपल्याला मिक्स करता येतं LPGमध्ये. जसं आपण इथेनॉल मिक्स करतो पेट्रोलमध्ये, तसं हे डायमिथाईल इथर LPGमध्ये आपल्याला मिक्स करता येतं. ते साधारण 8 ते 20% आपल्याला मिक्स करता येतं. ॲक्च्युली पूर्ण शुद्ध डायमिथाईल इथरसुद्धा फ्युएल म्हणून आपल्याला वापरता येतो, इंधन म्हणून वापरता येतो. तुम्हाला आता आम्ही जो डेमो देणार आहोत ते या सिलेंडरमध्ये 100% LPG आहे, डायमिथाईल इथर आहे. आणि तो डायमिथाईल इथर आपण या ट्यूबमधनं घेऊन आपण या शेगडीवर तो आणणार, आणि तुम्हाला दिसेल की तो LPG सारखाच चालतो. म्हणजे खरं तर LPGला पूर्णपणे आपल्याला रिप्लेस करता येऊ शकतं. पण आत्ता सध्या परिस्थितीमध्ये जो सगळ्यात सोपा मार्ग आहे तो एक 8% मिक्स करणे LPG बरोबर, किंवा 20% आपण मिक्स करू शकतो. हे करण्यासाठी काही टेस्टिंग लागतं, काही सर्टिफिकेशन लागतं. सिलेंडर आहे, रेग्युलेटर आहे, त्याच्यात काहीही बदल न करता आपल्याला तसाच्या तसा वापरता येईल 8%. जर पुढे जाऊन आपण 20% केलं तर एक छोटंसं गॅस्केट असतं रेग्युलेटरमध्ये, ते बदलून आपल्याला ते सगळं पूर्णपणे वापरता येतं. म्हणजे जसं आपण इथेनॉल मिक्स करतो तसं LPG आपण 20% DME आपण वापरू शकतो LPGमध्ये मिक्स करून. सर, आता हे सगळं तुमची लॅबमध्ये आहे, नेमकी कशी प्रोसेस चालली आणि कसं बनवलं हे थोडं आम्हाला सांगा. आपण आता DME जो बनवतो तो मेथनॉलपासून बनवतो. त्याच्यासाठी एक उत्प्रेरक म्हणजे कॅटलिस्ट आहे. तो कॅटलिस्ट आपण इथे डेव्हलप केलेला आहे. आमचे जे शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर राजा, हे या टेक्नॉलॉजीचे इनोव्हेटर आहेत. यांनी हे सगळा शोध करून, संशोधन करून ते उत्प्रेरक बनवलेलं आहे. यांचा प्रवास सुरू झाला 2004पासनं. 2004पासनं भारतात हे मिळत नाही आपल्याला, भारतात ही टेक्नॉलॉजी पण कोणी देत नाही. त्यामुळे हे पूर्ण स्वावलंबी हा प्रयोग आहे. आणि म्हणजे याचा आम्हाला अभिमान याचा असा आहे की नुसता तो प्रयोग लॅबॉरेटरीमध्ये न राहता तो आज इंडस्ट्रीयल स्केलपर्यंत जाऊ शकलेला आहे. पण त्याचे हे सगळे त्याचं श्रेय यांना जातं, हे आणि यांची टीम यांना जातं. एक 2004पासून जसं मी म्हटलं तसं शोधास सुरुवात झाली. 20-1 वर्षात तो कॅटलिस्ट त्यांनी इतक्या सुंदर डेव्हलप केलेला आहे की आज हा कॅटलिस्ट आपण इंडस्ट्रीयल स्केलला वापरू शकतो. डायमिथाईल इथर मी म्हटलं तसं मेथनॉलपासून बनतं.
मेथनॉल आणि ह्या उत्प्रेरकामध्ये पाठवायचा, टेम्परेचर वाढवायचं, प्रेशर वाढवायचं आणि हे रसायनशास्त्र रसायन होतं, म्हणजे DME तयार होतं. प्रोसेस खूप उत्तम आहे. कॅटलिस्ट हा जो आहे हा जगातला सगळ्यात सुंदर कॅटलिस्ट असं आमचं मानणं आहे. आम्ही बाकीच्या जगातल्या कॅटलिस्टबरोबर त्याची तुलना केलेली आहे आणि सगळ्या प्रकारे आमचा कॅटलिस्ट उत्तम आहे. आता गॅसचा तुटवडा सुरू आहे, त्यामध्ये हे सगळं वापरता येईल का आणि याचं कुठपर्यंत हे सगळे प्रोसेस? गेल्या वर्षभरात हे 250 किलोग्रॅम पर डेचा पूर्ण प्लांट झाला. याच्या पुढे जाऊन आम्हाला 2.5 टन पर डे असा डेमॉन्स्ट्रेशन प्लांट घालायचा आहे. 2.5 टन पर डे. कारण काय आहे, जे फायनल प्रोडक्शन आहे म्हणजे भारताच्या स्केलला जे प्रोडक्शन करायचं आहे आपल्याला, ते साधारण 1,500 टन पर डे ही मिनिमम क्वांटिटी आहे. 1,500 टन पर डे. त्यामुळे आत्ता 250 किलो पर डे इथून 1,500 टन पर डे इथे जायला मधली एक मजल गाठायला लागते, ती आहे 2.5 टन पर डेची. तर आता हा प्लॅन सुरू झाला की आम्ही पुढचा डिझाईन आमचं झालेलं आहे ऑलरेडी 2.5 टन पर डेच्या आता प्लॅन. सरकारच्या होची अपेक्षा आहे. होची अपेक्षा आहे. स्टँडर्ड सगळे झालेले आहेत. मिनिस्ट्रीने आम्हाला परवानगी दिली की आम्ही सुरू करू शकतो. खरं तर हे ज्यांनी बनवलं सर, क्या बताएंगे सब शुरू है अभी जो गैस का क्या Can I talk in English? Is okay for you? ओके से यू Yeah, because it's a catalyst we developed from 2004 onwards. There is a two process. One is for direct syngas to DME. Another one is methanol to DME. So we formulated all the catalysts which you are shown to here. So now we have a industry level catalyst. Now we are going for higher capacity and everything we are going. For whatever the way government wants or whatever need comes for people, we can go to it. Yeah. नक्कीच आपण पाहतोय की अशा प्रकारे हा गॅस जो आहे तो डायमिथिल इथरचा जो आहे तो बनवण्यात आलाय. ज्या ठिकाणी तो भरण्यात आलाय आणि तिथून या आपल्या जी शेगडी आहे ते शेगडीवरती ठेवल्यानंतर जे नॉर्मल LPG जसा चालतो तसाच हा गॅसही आहे तो वापरता जो आहे तो येणार आहे. एकूणच आपण पाहतो की गेले वर्षभर सगळं या NCL मधले सगळे शास्त्रज्ञ जे आहेत ते बनवत होते आणि त्याचा यशस्वी प्लांट जो आहे तो खरं तर या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतं आहे. एकूणच आपण पाहिलं तर हा सगळा प्रोजेक्ट पुढं जर सरकारने हो म्हटलं तर नागरिकांपर्यंत पण पोहोचणार आहे. त्यामुळं हे सगळा सध्या तरी या पुण्यातल्या NCLच्या DMEच्या पायलट हा प्लांट आहे आणि या प्लांटमध्ये खरं तर त्याचे यशस्वी चाचणी झालेल्या आहेत. त्यामुळं एकूणच आपण पाहतो की सध्या देशभर गॅसचा तुटवडा आहे, त्या पार्श्वभूमीवर याला खूप महत्त्व जे आहे ते प्राप्त झाले. कॅमेरामन आदर्श खटकेसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.